डिजिटल भानगड. मित्रांनो, कल्पनेच्या बाहेरची एक खळबळजनक बातमी. इराण आणि अमेरिकेचे युद्ध आता अशा वळणावर पोहोचलंय की जगाचा श्वास रोखला गेलाय. युद्धाच्या ठिणगीमुळं पेट्रोल डिझेलचे भाव 200 पार जाणार अशी भीती असतानाच एका बलाढ्य मुस्लिम देशानं भारतासाठी आपली सर्वात गुप्त पाईपलाईन खोलली आहे. 4 महाकाय टँकर्स आणि लाखो बॅरल तेल एका गुप्त मार्गाने भारताकडं रवाना झालंय. जेव्हा अख्ख्या जगाची नाकेबंदी झाली तेव्हा या देशानं भारतासाठी जो मास्टर स्ट्रोक खेळलाय तो पाहून पाश्चात्य देशही चक्रावून गेलेत. हा केवळ व्यापार नाही, तर ही आहे भारताची जागतिक ताकद. काय आहे हा याम्बू मार्ग आणि सौदीने भारतासाठी जगाशी पंगा का घेतला, याची सविस्तर भानगड आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय डिजिटल भानगड. मित्रांनो, सध्या मध्य पूर्वेत शांततेचा नव्हे तर रक्ताचा आणि बारुदाचा वास पसरलाय. संपूर्ण जग एक अशा भीषण युद्धाच्या उंबरठ्यावर उभा आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष आता केवळ धमक्यांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो प्रत्यक्ष युद्धाच्या रणांगणात बदललेला आहे. या संघर्षाचा केंद्रबिंदू ठरली आहे जगाची लाईफलाईन मानली जाणारी होर्मुझची सामुद्रधुनी. इराणने या मार्गावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केल्यानं आणि अमेरिकेनं 17 मार्चला इराणच्या क्षेपणास्त्र तळांवर केलेला भीषण बॉम्ब हल्ल्यामुळं संपूर्ण जगाचा श्वास रोखला गेलाय. या युद्धामुळं जगात मोठे ऊर्जा संकट निर्माण होण्याची आणि तेलाचे भाव गगनाला भिडण्याची भीती असतानाच भारतासाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारताचा जुना आणि विश्वासू मित्र असलेल्या सौदी अरेबियानं या कठीण काळात भारताची साथ निभावली असून एका अत्यंत गुप्त आणि धाडसी रणनीतीद्वारे भारताला तेलाचा पुरवठा सुरू केलाय. जगातील सुमारे 20% तेल व्यापार हा एकट्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होतो. जर हा मार्ग बंद झाला तर जगाची अर्थव्यवस्था कोलमडून पडेल. सध्या इराण आणि अमेरिका यांच्यातील थेट संघर्षामुळे हा मार्ग नो गो झोन बनलेला आहे. अशा स्थितीत भारताची तेलाची भूक भागवण्यासाठी सौदी अरेबियानं आपला मास्टर स्ट्रोक खेळलेला आहे. सौदीने आपली 1200 किलोमीटर लांबीची विशाल ईस्ट वेस्ट पाईपलाईन पूर्ण क्षमतेनं सक्रिय केली आहे. ही पाईपलाईन सौदीच्या पूर्वेकडील तेल क्षेत्रांना थेट पश्चिम किनारपट्टीवर म्हणजेच याम्बू बंदराशी जोडते. याचाच अर्थ असा की आता सौदीचं तेलाचे टँकर्स धोक्याच्या होर्मुझ मार्गावर न जाता थेट तांबड्या समुद्र मार्गे म्हणजेच रेड सी भारताकडे रवाना होऊ शकतात. सौदी अरेबियानं आपल्या पाईपलाईनची क्षमता मर्यादित असून आणि इतर अनेक देशांच्या मागण्या बाजूला सारून भारताला प्राधान्य दिले, हे म्हणजे विशेषच आहे. जागतिक तेल हालचालींवर बारीक नजर ठेवणाऱ्या केपलर या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या ताज्या अहवालानुसार सौदी अरेबियानं आधीच 4 महाकाय टँकर्स भारतासाठी रवाना केलेत. या टँकर्समध्ये अंदाजे 6 दशलक्ष बॅरल कच्चे तेल भरलेले आहे. समुद्राच्या लाटांवर स्वार होऊन हे टँकर्स भारताच्या किनारपट्टीकडे वेगाने येत आहेत. इतकेच नाही तर मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत आणखीन 9 ते 10 दशलक्ष बॅरल तेल भारताला मिळण्याची दाट शक्यता आहे. सौदीच्या या पावलामुळं भारतीय बाजारपेठेत तेलाच्या किमती स्थिर राहण्यास मोठी मदत होणार आहे. जेव्हा जगाला वाटत होतं की भारताची कोंडी होईल आणि पेट्रोलचे भाव गगनाला भिडतील, तेव्हा सौदीनं भारताचा हात धरून ही भीती दूर केली. यामुळं सामान्य जनतेला महागाईच्या झळा बसणार नाहीत आणि देशाची आर्थिक गती ही कायम राहणार आहे. सौदीने निवडलेला हा तांबड्या समुद्राचा मार्ग दिसायला सोपा वाटत असला तरी तो आव्हानांनी पूर्णपणे भरलेला आहे. बाब अल बंदेल जवळ हुती बंडखोरांकडून जहाजांवर होणाऱ्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांचा धोका अजूनही कायम आहे. हे बंडखोर इस्रायल आणि अमेरिकेच्या जहाजांना लक्ष्य करतायत. मात्र होर्मुझच्या सामुद्रधुनीतील थेट युद्धापेक्षा हा मार्ग सध्या भारतासाठी अधिक सुरक्षित मानला जातोय. भारतीय नौदल देखील या संपूर्ण मार्गावर सतर्क असून आपल्या युद्धनौकांद्वारे भारतीय टँकर्सना सुरक्षा कवच पुरवत आहेत. सौदी अरेबियानं घेतलेला हा निर्णय त्यांच्या धाडसी परराष्ट्र धोरणाचं प्रतीक आहे. त्यांनी जगाला दाखवून दिलं की संकट कितीही मोठं असलं तरी भारत आणि सौदीची मैत्री अढळ आहे. भारतासाठी याचं महत्त्व आणि ऊर्जा सुरक्षा हे खूप महत्त्वाचं आहे. भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी 80% अधिक भाग
आयातीद्वारे पूर्ण करतो. होर्मुझचा मार्ग बंद होणे म्हणजे भारतासाठी ही एखादी आर्थिक आणीबाणीसारखी परिस्थिती होती. मात्र सौदी अरेबियानं यान्बू मार्ग उघडून भारताला मोठा आधार दिलेला आहे. त्यामुळं भारताची ऊर्जा सुरक्षा अबाधित राहिलेली आहे. इराण आणि अमेरिकेतील हे युद्ध किती काळ चालेल हे आज कोणीही सांगू शकत नाही. पण सौदीच्या या मैत्रीमुळं भारताचा तेलाचा साठा सुरक्षित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्यातील वैयक्तिक मैत्रीचा हा एक मोठा विजय मानला जातोय. आजच्या काळात तेल हे केवळ इंधन नाही, तर ते जागतिक राजकारणाचं एक शस्त्र आहे आणि भारतानं हे शस्त्र अतिशय हुशारीनं हाताळलेलं आहे. शेवटी सौदी अरेबियाचा हा निर्णय केवळ एक व्यापार नाही, तर तो भारतावरील विश्वासाचा विजय आहे. जेव्हा जग दोन गटात विभागले गेले आहेत, तेव्हा भारताने आपले हितसंबंध जपत सर्व देशांशी संतुलित संबंध ठेवलेले आहेत. सौदीने दाखवलेली ही तत्परता भारत सौदी संबंधांना एका नव्या उंचीवर घेऊन गेली आहे. यामुळं केवळ तेलाचा साठा सुरक्षित झाला नाही, तर जागतिक मंचावर भारताचा दबदबा किती वाढलाय हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. हे युद्ध लवकर संपो हीच प्रार्थना आपण करूयात, पण तोपर्यंत भारताची पाठराखण करणाऱ्या या मित्राचं कौतुक व्हायलाच पाहिजे. तर मंडळी, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तसेच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत राहा डिजिटल भानगड. डिजिटल भानगड.